for minimum radius of gyration of the column section. तर जनरली कॉलम सेक्शन्स हे कुठल्या कुठल्या शेपचे असणार आहेत? कॉलम्स सर्कुलर नाही तर रेक्टँग्युलर. तर कॉलम्स हे तुमचे जनरली सर्क्युलर किंवा रेक्टँग्युलर सेक्शनचे असणार आहेत. तर ते सर्क्युलर आणि रेक्टँग्युलर सेक्शनशी रिलेटेड तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले हे माहित पाहिजे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन अबाउट एक्स ऍक्सिस याचा फॉर्म्युला आहे तुमचा BD क्यूब डिवायडेड बाय 12. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस फॉर रेक्टँग्युलर सेक्शन याचा फॉर्म्युला आहे तुमचा DB क्यूब डिवायडेड बाय 12. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर अ सर्क्युलर सेक्शन याचा फॉर्म्युला आहे तुमचा पाय बाय 64 इंटू D⁴ मीन्स डायमीटर रेस टू 4. त्यानंतर इफेक्टिव्ह लेंथ ऑफ कॉलम. तर ह्या ज्या काही इफेक्टिव्ह लेंथ आहेत या इफेक्टिव्ह लेंथ टोटली डिपेंड्स असणार आहेत तुमच्या कॉलमच्या एंड कंडिशन्स वरनं. लक्षात. तर त्या एंड कंडिशन्स आपण नेक्स्ट बीट मध्ये काय करणार आहोत? रिवाइज करणार आहोत. तर बेसिकली LE म्हणजे काय असणार? तुमची इफेक्टिव्ह लेंथ ऑफ कॉलम असणार. तर हा जो स्लेंडरनेस रेशो आहे हा स्लेंडरनेस रेशो तुमचा कॉम्प्रेशन मेंबर ज्या वेळेस आपण अनालाइज करणार आहोत किंवा डिझाईन करणार आहोत. तर अनालाइज म्हणजे काय करतो आपण? त्या कॉलमचा लोड वगैरे कॅल्क्युलेट करतो. मग तो क्रिपलिंग लोड असेल किंवा बकलिंग लोड असेल, असे जे काही लोड्स आहेत ते लोड्स आपण काय करतो? कॅल्क्युलेट करतो. तर हे लोड्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला रँकिन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये हा लॅम्बडा काय असणार आहे? युजफुल असणार आहे. किंवा नेक्स्ट इयरला तुम्हाला डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर्स हा चॅप्टर आहे. त्या चॅप्टर मध्ये तुम्हाला कॉम्प्रेशन मेंबर डिझाईन करायचे. तर हे कॉम्प्रेशन मेंबर डिझाईन करताना तुम्हाला स्लेंडरनेस रेशो लॅम्बडा ही टर्म काय मोस्ट इम्पॉर्टंट टर्म आहे. तर त्यासाठी स्लेंडरनेस रेशो ह्याची डेफिनेशन आणि याचा फॉर्म्युला तुम्हाला जनरली पुढं खूप युटिलाइज करायचा आहे. तर लॅम्बडा इज इक्वल टू LE डिवायडेड बाय K असेल. त्यानंतर ज्या काही इफेक्टिव्ह लेंथ ऑफ कॉलम आहेत तर ते इफेक्टिव्ह लेंथ डिफाईन करताना आपण डिफाईन केलेलं आहे. इट इज डिफाईन्ड ॲज डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह झिरो मोमेंट पॉइंट इन कॉलम इज कॉल्ड ॲज इफेक्टिव्ह लेंथ ऑफ कॉलम. तर जे काही झिरो मोमेंट पॉइंट आहेत कॉलम वरती तर त्या झिरो मोमेंट पॉइंट मधलं जर डिस्टन्स आपण मेजर केलं तर त्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहोत? इफेक्टिव्ह लेंथ ऑफ कॉलम म्हणणार. हे जे काही इफेक्टिव्ह लेंथ आहेत या इफेक्टिव्ह लेंथ कॉलमच्या एंड कंडिशन्स वरती काय असणार आहेत? डिपेंड असणार आहेत. आता जनरली ग्राउंड फ्लोअरचा जर आपण कॉलम घेतला तर ग्राउंड फ्लोअरचा कॉलम हा कशामध्ये फिक्स असतो? फाउंडेशन. तर तो तुमचा काय असणार आहे? फाउंडेशन म्हणजेच फुटिंग मध्ये तो काय असणार आहे? फिक्स असणार आहे. त्याच्यामुळे त्याचा वन एंड हा काय असणार आहे? फिक्स्ड असणार आहे. लक्षात. तर अशा कंडिशनला आपण काय म्हणतो? फिक्स्ड कंडिशन म्हणतो. आणि दुसरा एंड, आता फॉर एक्झाम्पल एकच फ्लोअरची बिल्डिंग जर असेल तुमची तर कॉलमचा दुसरा एंड काय असते? फिक्स असते का फ्री असते? टेरेस वरती गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येते बघा. फ्री एंड. तर दुसरा एंड काय असू शकतो? त्याचा फ्री असू शकतो. लक्षात. तर अशा कंडिशनला आपण काय म्हणू शकतो? वन एंड फिक्स्ड अँड अदर एंड इज फ्री. लक्षात. जर तुम्ही पेरिफेरीचे कॉलम जर पाहिले, पेरिफेरी म्हणजे काय? आउटर साइडचे. तर आउटर साइडचे जर कॉलम्स पाहिले तर ते आउटर साइडचे कॉलम्स फिक्स असतात का फ्री असतात? कॉर्नरचे कॉलम्स वगैरे तर ते तुमचे फिक्स असू शकतात. फ्लोअर बीम जे आहेत टॉपचे बीम्स किंवा तुमची पॅराफिट वॉल, तर त्या पॅराफिट वॉल मध्ये किंवा त्या बीम्स मध्ये ते तुमचे फिक्स असू शकतात. मग अशा सिच्युएशन मध्ये त्या कॉलमला काय म्हणू शकतो आपण? बोथ एंड्स आर फिक्स्ड म्हणू शकतो. लक्षात. तर अशा ज्या कंडिशन्स आहेत त्या एंड कंडिशन्स वरती तुमची इफेक्टिव्ह लेंथ काय असणार आहे? डिपेंड असणार आहे.
फर्स्ट एंड कंडिशन काय आहे? बोथ एंड्स आर हिंज्ड. जर दोन्ही एंड्स हे हिंज असतील तर त्यावेळेस तुमची इफेक्टिव्ह लेंथ काय असणार आहे? LE इज इक्वल टू L, म्हणजे इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू ओरिजिनल लेंथ. जी काही कॉलमची ओरिजिनल लेंथ आहे तीच आपण काय करणार आहोत? इफेक्टिव्ह लेंथ म्हणून कन्सिडर करणार आहोत. तर हिंजेस हे आपण शक्यतो डॉटेड न दाखवतो. इथं एंड पॉइंटला दाखवलेला आहे बघा डॉट, इथं पण एंड पॉइंटला डॉट दाखवलेला आहे. तर LE इज इक्वल टू काय असेल? L असेल फॉर बोथ एंड्स आर हिंज्ड. त्यानंतर सेकंड कंडिशन आपण पाहिलेली होती, बोथ एंड्स आर फिक्स्ड. जर दोन्ही एंड्स हे फिक्स असतील तर ऍट द एंड तुमचं डिफ्लेक्शन स्टार्ट होणार आहे का? एंड पॉइंट पासून डिफ्लेक्शन स्टार्ट झालंय का इथं? नाही. तर या एंड पॉइंट पासून काहीतरी डिस्टन्स पासून या कॉलमचं बकलिंग किंवा बेंडिंग ही काय स्टार्ट झालेली आहे. पण हिंज मध्ये जर पाहिलं तर हिंज मध्ये कुठं आहे? तुमचा कॉलम जिथे एंड व्हायला आहे त्याच पॉइंट पासून तुमचा डिफ्लेक्शन किंवा बकलिंग ही काय झालेली आहे? स्टार्ट झालेली आहे. लक्षात. तर हिंज पॉइंट मध्ये किंवा हिंज्ड कनेक्शन मध्ये तुमचं काय होणार आहे? डिफ्लेक्शन ऍट द एंड पॉइंट स्टार्ट होणार आहे. पण फिक्स्ड मध्ये काय होणार आहे? ते एंड पॉइंट पासून काहीतरी डिस्टन्स सोडून ते डिफ्लेक्शन काय होणार आहे? स्टार्ट होणार आहे. हा जो तुम्हाला इथं पोर्शन दिसत आहे एवढ्या पोर्शन मध्ये डिफ्लेक्शन आहे का? नाही. इथं व्हॅल्यू काय असेल डिफ्लेक्शनची? 0 असणार आहे. आणि जर हा कॉलम पाहिला आणि या कॉलमचा सेंटर जर घेतला तर कॉलमच्या सेंटरला डिफ्लेक्शन किती आहे? म्हणजे मिनिमम आहे का मॅक्झिमम आहे? मॅक्झिमम. तर सेंटरला काय असणार आहे? मॅक्झिमम असणार. जसं बीमच्या बाबतीत होतं तसंच कॉलमच्याही बाबतीत तसंच असणार आहे. लक्षात. मॅक्झिमम बेंडिंग किंवा बकलिंग कॉलमच्या सेंटरला येणार आहे. तर अशा पद्धतीने या एंड कंडिशनचा आपण काय करणार आहोत? वापर करणार आहोत. मग बोथ एंड जर फिक्स्ड असतील तर अशा सिच्युएशन मध्ये LE आपण कशी कॅल्क्युलेट करणार आहोत? फॉर बोथ एंड फिक्स्ड. तर अशा सिच्युएशन मध्ये आपण LE इज इक्वल टू L/2 म्हणजे ओरिजिनल लेंथच्या हाफ आपण इफेक्टिव्ह लेंथ घेणार. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन आहे वन एंड फिक्स्ड अँड अदर एंड इज हिंज्ड. तर आपण आता डिस्कस केलेलं होतं की जनरली कॉलमचा फर्स्ट एंड म्हणजे लास्ट एंड जो काय असणार आहे फुटिंग मध्ये तो फिक्स असणार आहे. त्याच्यामुळे जनरली काय असणार आहे? वन एंड फिक्स्ड जर असेल तर त्यामध्ये बॉटम एंड हा नेहमी काय असणार आहे? फिक्स्ड असणार आहे. आणि अदर एंड इज हिंज्ड म्हणजे टॉपचा एंड इथे काय दिलेला आहे? हिंज दिलेला आहे. म्हणजे इथं वरच्या साईडला कुठलं कनेक्शन असणार आहे? हिंज्ड कनेक्शन असणार आहे. खालच्या साईडला कुठलं असणार आहे? फिक्स्ड असणार आहे. तर फिक्स्ड कनेक्शनला लगेच डिफ्लेक्शन चालू होणार आहे का? नाही. तर काहीतरी डिस्टन्स सोडून इथं काय झालेलं आहे? डिफ्लेक्शन हे स्टार्ट झालेलं आहे. तर हा तुमचा कॉलम अशा पद्धतीनं या ठिकाणी बकल झालेला आहे इथून वरती. लक्षात. तर अशा सिच्युएशन मध्ये तुमची इफेक्टिव्ह लेंथ काय असणार आहे? तर LE इज इक्वल टू L/√2. तर ओरिजिनल लेंथ डिवायडेड बाय √2 या फॉर्म्युलानं तुम्हाला इफेक्टिव्ह लेंथ ही कॅल्क्युलेट करायची आहे. आणि लास्ट आहे वन एंड फिक्स्ड अँड अदर एंड इज फ्री. तर आपण आता डिस्कस केलं होतं की एखादा बिल्डिंग एकाच फ्लोअरची असेल तर त्याचा नेहमी वन एंड काय असणार आहे? फिक्स्ड असणार आहे आणि अदर एंड काय असणार आहे? फ्री असणार आहे. अदर एंड हा कसा ठेवायचा ते आपल्यावरती डिपेंड आहे. तर त्यासाठी LE इज इक्वल टू काय असणार आहे? 2 इंटू L म्हणजे 2 इंटू ओरिजिनल लेंथ असेल. तर या 4 एंड कंडिशन्स तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये मेन्शन असतील. त्यानुसार तुम्हाला प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करायचा आहे. जर प्रॉब्लेम मध्ये एंड कंडिशन मेन्शन नसेल त्या सिच्युएशन मध्ये काय करायचं? तर त्या सिच्युएशन मध्ये ऍझ्युम करायचं बोथ एंड्स आर हिंज्ड आणि LE इज इक्वल टू काय करायचं? L घेऊन प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करायचा. लक्षात येते का? तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये 99% प्रॉब्लेम मध्ये ह्या कंडिशन्स दिल्या जातात. पण जर एखाद्या प्रॉब्लेम मध्ये कंडिशन दिलेली नसेल तर डिरेक्टली काय करायचंय? इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू ओरिजिनल लेंथ म्हणजे बोथ एंड्स आर हिंज्ड ही कंडिशन अप्लाय करून प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करायचा आहे.
तर तुम्हाला युलर्स आणि रँकिन्स हे 2 सायंटिस्ट आहेत. या 2 सायंटिस्टनं हे कॉलम अनालाइज करण्याची मेथड डेव्हलप केलेली आहे किंवा फॉर्म्युले डेव्हलप केलेले आहेत. त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला इफेक्टिव्ह लेंथ ही रिक्वायर्ड आहे. तर ते फॉर्म्युले आज आपण काय करणार आहोत, कंटिन्यू करणार आहोत. तर इथपर्यंत आपण काल जो काही पोर्शन होता तो आपण पाहिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे फॅक्टर ऑफ सेफ्टी, सेफ लोड आणि डिझाईन लोड. तर फॅक्टर ऑफ सेफ्टी FOS इज इक्वल टू बकलिंग लोड और डिझाईन लोड डिवायडेड बाय सेफ लोड और वर्किंग लोड. सेफ लोडला आपण सेफ लोड किंवा वर्किंग लोड म्हणणार आहोत आणि बकलिंग लोडला आपण बकलिंग लोड, क्रिपलिंग लोड, क्रशिंग लोड आणि डिझाईन लोड असे 4 नावं ह्या बकलिंग लोडला आहेत. त्यानंतर फेल्युअर ऑफ कॉलम. फेल्युअर ऑफ कॉलम मेनली 2 पद्धतीने होणार आहे. फर्स्ट फेल्युअर बाय क्रशिंग आणि सेकंड फेल्युअर बाय बकलिंग और बेंडिंग. तर हे दोन्ही फोटोग्राफ्स आपण काल पाहिलेले आहेत. फेल्युअर बाय क्रशिंग काय असते आणि फेल्युअर बाय बकलिंग काय असतं. फेल्युअर बाय क्रशिंग, generally short column fail in compression only due to crushing. In this, A is the cross sectional area of column PC, म्हणजेच crushing load or ultimate load or design load. Sigma C, crushing stress. PS, safe load on column. Therefore, crushing load is equal to PC is equal to sigma C into A. तर हा फॉर्म्युला कसा तयार झाला? PC is equal to sigma C into A. सांगता येईल का? PC crushing load किंवा ultimate load is equal to sigma C into A. तर आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये स्ट्रेसचा फॉर्म्युला पाहिलेला होता. तर स्ट्रेस इज इक्वल टू P डिवायडेड बाय A. तर इथं कुठला स्ट्रेस आहे? क्रशिंग स्ट्रेस आहे. त्याच्यामुळे तिथं आपण सिग्मा C इज इक्वल टू काय असणार आहे? क्रशिंग स्ट्रेस काढायचा असेल तर लोड कुठला घ्यावा लागेल? सेफ लोड. क्रशिंग लोड. तर क्रशिंग स्ट्रेस काढण्यासाठी तुम्हाला क्रशिंग लोड घ्यावा लागेल. म्हणजे सिग्मा C इज इक्वल टू काय असणार आहे? PC डिवायडेड बाय A असणार आहे किंवा क्रॉस सेक्शनल एरिया. तर आपल्याला P काढायचे म्हणून आपण काय केलेलं आहे? A ला लेफ्ट साइडला पाठवलेलं आहे. म्हणजे P इज इक्वल टू काय असणार आहे? सिग्मा C इंटू A. तर PC भेटल्यानंतर PC म्हणजेच काय असणार आहे? डिझाईन लोड असणार आहे. त्या डिझाईन लोड वरनं आपण सेफ लोड कॅल्क्युलेट करणार आहोत. PS इज इक्वल टू क्रशिंग लोड डिवायडेड बाय FOS फॅक्टर ऑफ सेफ्टी. म्हणजे कुठल्याही डिझाईन लोडला, बकलिंग लोडला किंवा क्रशिंग लोडला आपण फॅक्टर ऑफ सेफ्टीने जर डिवाइड केलं तर आपल्याला कुठला लोड भेटणार आहे? सेफ लोड. सेफ लोड भेटणार आहे. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सेफ लोडच विचारला जातो. लक्षात. तर पहिल्यांदा आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत? क्रशिंग लोड किंवा बकलिंग लोड आणि त्या बकलिंग लोडला आपण सेफ लोड मध्ये कन्वर्ट करणार आहोत बाय डिवाइडिंग फॅक्टर ऑफ सेफ्टी. त्यानंतर सेकंड आहे फेल्युअर बाय बकलिंग और बेंडिंग. द बकलिंग लोड और क्रिटिकल लोड और क्रिपलिंग लोड कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युलर्स फॉर्म्युला और रँकिन्स फॉर्म्युला. तर हे 2 फॉर्म्युले युटिलाइज करायच्या अगोदर काही ऍझम्पशन्स आहेत. ते ऍझम्पशन्स कुठले कुठले असतील ते पाहू आपण. तर हे 2 फॉर्म्युलेचा वापर करून आपण काय फाइंड आउट करणार आहोत? तर आपण बकलिंग लोड, क्रिटिकल लोड और क्रिपलिंग लोड हे आपण काय करणार आहोत? फाइंड आउट करणार आहोत बाय युजिंग दीज 2 फॉर्म्युले. आणि हे 2 फॉर्म्युले युटिलाइज करायच्या अगोदर आपल्याला काही ऍझम्पशन्स करावे लागतात. तर त्यातला फर्स्ट ऍझम्पशन आहे द मटेरियल ऑफ द कॉलम इज perfectly homogeneous and isotropic. What is mean by homogeneous? Concrete technology. सेम मटेरियल पासून तयार झालं. होमोजिनियस म्हणजे काय?
तर जो काही तुमचा कॉलम आहे हा कॉलम तुमच्या सेम मटेरियल पासून तयार झालेला असला पाहिजे. सेम मटेरियल म्हणजे काय, तर कॉलमचा फर्स्ट पॉइंट टू कॉलमचा एंड पॉइंट या टोटल कॉलम मध्ये जो काही तुम्ही ग्रेड वापरणार आहात किंवा जे काही मटेरियल तुम्ही वापरणार आहात ते काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे किंवा सेम पाहिजे. आयसोट्रोपिक म्हणजे मटेरियलची इलेस्टिक प्रॉपर्टी सेम पाहिजे. तर मटेरियलच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या मटेरियलच्या प्रॉपर्टीज काय पाहिजेत, सेम पाहिजेत. म्हणजे इलॅस्टिसिटी असेल किंवा अदर प्रॉपर्टीज ज्या असतील, म्हणजे ग्रेड ऑफ कॉन्क्रीट असेल, ग्रेड ऑफ सिमेंट असेल, तर ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टीज ही सेम पाहिजेत. त्यानंतर सेकंड अझम्पशन आहे द कॉलम इज इनिशियली स्ट्रेट अँड युनिफॉर्म लॅटरल डायमेन्शन्स. तर कॉलम बिफोर लोडिंग हा काय असणार आहे, बेंड झालेला असणार आहे का स्ट्रेट असणार आहे, स्ट्रेट असणार आहे. म्हणजे जो काही कॉलम आहे तो कॉलम बिफोर लोडिंग आणि आफ्टर लोडिंग आपण काय कन्सिडर करणार आहोत, तो स्ट्रेटच आहे असा कन्सिडर करणार. पण आफ्टर लोडिंग तो स्ट्रेट राहणार आहे का, नाही. पण हे ऍप्लिकेशन किंवा हे फॉर्म्युले अप्लाय करण्यासाठी बिफोर अँड आफ्टर लोडिंग जो काही कॉलम आहे तो कॉलम आपण काय करणार आहोत, स्ट्रेटच कन्सिडर करणार आहोत. आणि युनिफॉर्म लॅटरल डायमेन्शन म्हणजे कॉलमचं लिनियर डायमेन्शन कुठलं असेल, लेंथ असेल, विड्थ असेल का डेप्थ असेल, लेंथ. तर कॉलमचं लिनियर डायमेन्शन लेंथ असणार आहे. आणि कॉलमचे लॅटरल डायमेन्शन कुठले असतील, डेप्थ. तर कॉलमचे लॅटरल डायमेन्शन्स डेप्थ आणि विड्थ असणार आहेत. तर युनिफॉर्म लॅटरल डायमेन्शन म्हणजे काय असणार आहे, तर जे काही विड्थ आणि डेप्थ आहेत ते कॉलमच्या स्टार्टिंग पॉइंट पासून कॉलमच्या एंड पॉइंट पर्यंत, म्हणजे जी काही कॉलमची हाईट आहे जिथं तुमचा कॉलम एंड होणार आहे, तर बॉटमला आणि टॉपला जे काही लॅटरल डायमेन्शन्स आहेत विड्थ आणि डेप्थ ही काय असायला पाहिजेत, सेम असायला पाहिजेत थ्रू आउट द क्रॉस सेक्शन. म्हणजे स्टार्टिंगला वेगळा क्रॉस सेक्शन, मध्ये वेगळा क्रॉस सेक्शन आणि एंडला वेगळा क्रॉस सेक्शन असं चालणार नाहीये. आलं लक्षात. तर या स्टेटमेंटचा, या अझम्पशनचा हा अर्थ असणार आहे. त्यानंतर द लोड ऑन कॉलम इज एक्झॅक्टली एक्सियल. तर कॉलम वरती जो काही लोड येणार आहे तो लोड एक्झॅक्टली कुठं अप्लाय व्हायला पाहिजे, सेंटरला. त्याला काय म्हणतात आपण, सेंटरच म्हणतात का आपल्या भाषेत टेक्निकली, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तर कॉलमच्या सीजी वरती तुमचा लोड काय व्हायला पाहिजे, अप्लाय व्हायला पाहिजे. आलं लक्षात. तर कॉलमच्या सीजी वरती अप्लाय होणाऱ्या लोडला आपण कुठला लोड म्हणतो, ऍक्सियल लोड म्हणतो. आणि कॉलमच्या सीजी वरती ऍक्ट न होता अदर पॉइंटला जर कॉलमचा लोड ऍक्ट होत असेल तर अशा लोडला आपण कुठला लोड म्हणतो, पहिला चॅप्टर आहे स्ट्रेस अँड स्ट्रेन मध्ये, पीपीटीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्लाइड वरती कॉलम हा काय पाहिजे, द कॉलम इज लॉंग कॉलम अँड फेल ड्यू टू ओनली बकलिंग लोड. म्हणजे क्रशिंग लोड न तो फेल व्हायला पाहिजे का, नाही. म्हणजे या हे जे काही युलर्स आणि रँकिन्स फॉर्म्युले आहेत हे टोटली स्पेशली बकलिंग लोड कॅल्क्युलेट करण्यासाठी हे आपण युटिलाइज करणार आहोत. आणि बकलिंग लोड हा शक्यतो कुठल्या कॉलम वरती अप्लाय होणार आहे, तर लॉंग कॉलमवर. त्याच्यामुळे द कॉलम इज लॉंग. त्यानंतर द सेल्फ वेट ऑफ कॉलम इज निग्लेक्टेड. तर लोड कॅल्क्युलेशन करताना जे काही कॉलमचं सेल्फ वेट आहे ते सेल्फ वेट आपण काय करतो, निग्लेक्ट करतो. त्यानंतर द कॉलम इज स्ट्रेस्ड अप टू द लिमिट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. म्हणजे जो काही कॉलम आहे तो कॉलम स्ट्रेस होताना कुठपर्यंत स्ट्रेस होणार आहे,
लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे कुठली लिमिट येते, इलॅस्टिक का प्लास्टिक? स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ. त्यानंतर युलर्स फॉर्म्युला आहे तुमचा PE इज इक्वल टू पाय स्क्वेअर EI डिवायडेड बाय LE स्क्वेअर. फॉर्म्युला लिहून घ्या. युलर्स फॉर्म्युला फॉर बकलिंग लोड और क्रिपलिंग लोड. PE इज इक्वल टू, तर हे E म्हणजे काय असणार आहे, तर E स्टँड्स फॉर युलर्स फॉर्म्युला, लक्षात. आणि R स्टँड्स फॉर रँकिन्स फॉर्म्युला आणि P स्टँड्स फॉर बकलिंग लोड. तर PE इज इक्वल टू पाय स्क्वेअर EI डिवायडेड बाय LE स्क्वेअर. ह्याच्यामध्ये E काय असणार आहे, कॅपिटल E फॉर्म्युल्यामधला आता मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. तर ती मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये गिव्हन असणार आहे. आणि जर गिव्हन नसेल तर तुम्हाला कॉन्क्रीट आणि स्टील त्याच्या मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी माहित पाहिजे. त्यानंतर I म्हणजे काय असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया कशावरती डिपेंड असेल, बरोबर आहे, कशावरती डिपेंड असेल, कॉलम. कॉलमवर. रे पण कशावर, मिनिमम. हा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा, शेपवर. हा तर कॉलमच्या शेप वरती तो डिपेंड असणार आहे. रेक्टँगल असेल तर I मिनिमम घ्यायचा आहे आणि सर्क्युलर असेल तर एकच मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, तो कॅल्क्युलेट करून तिथं पुटअप करायचा आहे. त्यानंतर LE इफेक्टिव्ह लेंथ ही कशावरती डिपेंड असेल, LE कशावरती डिपेंड असेल, तर कॉलमच्या एंड कंडिशन्स वरती ती डिपेंड असेल. तर हा फॉर्म्युला आहे तुमचा युलर्स फॉर्म्युला, पाय स्क्वेअर EI डिवायडेड बाय LE स्क्वेअर. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला आहे रँकिन्स फॉर्म्युला. रँकिन्स फॉर्म्युला PR इज इक्वल टू सिग्मा C इंटू A डिवायडेड बाय 1 प्लस A इंटू लॅम्बडा स्क्वेअर. तर इथं लॅम्बडाच्या ऐवजी काय वापरले आपण, LE डिवायडेड बाय K. LE डिवायडेड बाय K म्हणजेच काय असतंय, लॅम्बडा. लक्षात. तर इथं लॅम्बडा स्क्वेअर पण लिहू शकतात किंवा LE डिवायडेड बाय K पण लिहू शकतात. तर PR रँकिन्स फॉर्म्युला फॉर बकलिंग और क्रिपलिंग लोड. PR इज इक्वल टू सिग्मा C इंटू A डिवायडेड बाय 1 प्लस स्मॉल a इंटू लॅम्बडा स्क्वेअर और LE डिवायडेड बाय K स्क्वेअर. तर ह्याच्यामध्ये परत सिग्मा C म्हणजे काय असणार आहे, अल्टिमेट क्रशिंग स्ट्रेस असणार आहे, लक्षात. त्यानंतर कॅपिटल A म्हणजे काय असणार आहे, क्रॉस सेक्शनल एरिया असणार आहे ऑफ कॉलम. जो कॉलम दिलेला आहे त्या कॉलम वरनं तुम्हाला एरिया हा कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्मॉल a काय असणार आहे, कॉन्स्टंट. तर स्मॉल a हा तुमचा रँकिन्स कॉन्स्टंट असणार आहे. आणि हा रँकिन्स कॉन्स्टंट जनरली 1 डिवायडेड बाय 7000, 1 डिवायडेड बाय 5000 या पद्धतीनं तो रेशो मध्ये असणार आहे, डायरेक्टली कॉन्स्टंट नसणार आहे. 1 डिवायडेड बाय समथिंग व्हॅल्यू असणार आहे, लक्षात. त्याला आपण स्मॉल a, कॅपिटल A आणि स्मॉल a मध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाहीये. कॅपिटल A म्हणजे नेहमी काय असणार आहे, क्रॉस सेक्शन असणार आहे आणि स्मॉल a म्हणजे काय असणार आहे, रँकिन्स कॉन्स्टंट असणार आहे. तर अशा पद्धतीनं या दोन्ही फॉर्म्युलांचा वापर करून फॉर्म्युला घेतले का लिहून, हो सर. या दोन्ही फॉर्म्युल्यावरती डिपेंडंट आपण सोमवारी आणि मंगळवारी प्रॉब्लेम्स घेणार आहोत आणि सोमवारी मंगळवारी तुमचा हा चॅप्टर एंड होईल. तर या चॅप्टर मध्ये फक्त लोड कॅल्क्युलेशन आहेत. P काढायचा आहे आणि P वरनं सेफ लोड काढायचा आहे, लक्षात. P म्हणजे तुमचा डिझाईन लोड असणार आहे आणि सेफ लोड इज इक्वल टू डिझाईन लोड डिवायडेड बाय
फॅक्टर ऑफ सेफ्टी. मग तो डिझाईन लोड हा युलर्स फॉर्म्युलानं काढायचा आहे किंवा रँकिन्सनं काढायचा आहे. हे कसं डिसाईड करायचं? कुठला फॉर्म्युला वापरायचा? तर प्रॉब्लेम मध्ये दिलं नाही की कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे, तर कसं डिसाईड करायचं? व्हॅल्यू देईल ना. तर गिवन डाटा जो आहे त्या गिवन डाटावरनं डिसाईड करायचं. जर तुम्हाला रँकिन्स फॉर्म्युला वापरायचा असेल तर तुम्हाला काय द्यावं लागते कंपल्सरी? सिग्मा सी आणि स्मॉल Sigma ए C. या दोन व्हॅल्यू तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये मेन्शन होणं इम्पॉर्टंट आहे. सिग्मा सी ची व्हॅल्यू आणि ए ची व्हॅल्यू. सिग्मा सी तुम्हाला काढता येईल पण ए तुम्हाला काढता येते का? नाही. त्यामुळे स्मॉल ए हा जर मेन्शन असेल तर तिथे लक्षात यायला पाहिजे की तुम्हाला रँकिन्स फॉर्म्युला हा वापरायचा आहे. आणि जर काहीच व्हॅल्यू दिलेल्या नसतील, स्मॉल ए सिग्मा सी या व्हॅल्यू दिल्या नसतील तर